नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. 3 महिन्यानंतर मी आता गावी येतो आहे आणि असं वाटतं आहे की 2-3 वर्ष गावीच नाही आलो आहे. आणि आता एवढा भारी वाटतो ना गावाला येऊन, एक नंबर. म्हणजे काय बोलायचीच सोय नाही. असला भारी वाटतो आहे. आता माहोल आपल्या गावचा एकदम थंड थंड पण झाला आहे. पाऊस येतो आहे. आता सकाळी मी आपल्या तुतारीने आलो होतो. आता रिझर्वेशन म्हणजे 2 महिन्यापूर्वी रिझर्वेशन केलं होतं मी, की मला ह्या दिवशी गावी जायचं आहे. आणि प्लॅन होता म्हणजेच आता आपली बाजूची उद्या एक फॅमिली सगळे आले होते, तर त्यांचंसुद्धा ऑलरेडी ठरलं होतं. तर मी पण त्याच निमित्ताने तिकीट काढली होती आणि सुट्टी-बिट्टी मला भेटली नव्हती, तरी पण मी सांगितलं मी जातो आहे म्हणून. मी मागितली नाही सुट्टी, डायरेक्ट घेतली. बोललो जातो आता गावी. एवढा माहोल भारी वाटतो ना गावचा, एक नंबर. आत्ता पावसाचं वातावरण झालं आहे. मला वाटलं पाऊस गावी पडत नसेल, कारण का येताना जास्त कुठं पाऊस नाही दिसला. मुंबईलासुद्धा पाऊस थांबला होता आणि आता पाऊस थोडा-थोडा रिमझिम पडतो आहे. आणि आता ट्रेनमधनं उतरलो सकाळी. सूरज मला न्यायला आला होता इथे, म्हणजे स्टेशनला आपल्या रेल्वे स्टेशनला. तर सूरजला मी घरी सोडून परत मग तिथून मग आपली गाडी घेऊन आलो आहे. मंडळी, एक नंबर माहोल, एक नंबर झाला आहे पावसाचा माहोल. आणि खूप दिवसानंतर मी आलो आहे ना, तर मला एवढा भारी वाटतं ना भाई. या दिवसाची मी 2 महिन्यापासून वाट बघतो की या दिवशी आपल्या गावी जायचं आहे. साधारण 1-1.5 महिन्यापासून तर मी तिकीट काढली होती आणि कन्फर्म पण नाही झाली, RAC झाली, स्लीपरमध्ये होती. तर आता तशी गर्दी नव्हती एवढी, पण जनरलमध्ये तर गर्दी असेलच. तुम्ही बघू शकता आपलं रस्ता इथे गेला नाही, खचला आहे रस्ता इकडं. गाड्या आता साईड द्यायला जी गाडी जेव्हा बाजूला होती तेव्हा पूर्ण रस्ता खचून जातो आहे, कारण का जरा खड्डे पण आहेत, पाणी आता माती जी आहे ना ती भुसभुशीत झाली, भुसभुशीत. तर मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अजून काय काय दाखवणार आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये पुढेच समजेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि याच्या पुढचे सुद्धा आपले व्लॉग कोकणातले असतील. आणि खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती परत एकदा व्लॉगची सिरीज सुरू होते, कारण आता मी मोठी सुट्टी घेऊन आलो आहे. तशी मोठीच आहे, असं म्हटलं तर मी 3 दिवसाची सुट्टी घेऊन आलो आहे. 3 म्हणजे 4 दिवसाची. 4थ्या दिवशी मी मुंबईला जाणार आहे. तर याच्या आधीच मी येणार होतो आणि यायचा माझा प्लॅन कॅन्सल मी करणार होतो, कारण मला पाऊस पाहिजे होता. पावसातला माहोल मला बघायचा होता, तर पुन्हा एकदा अनुभवायचा होता. तर त्यासाठीच मी पप्पांना बोललो होतो, जर पाऊस आला तरच मी येईन, नाही डायरेक्ट मी लावणीला येईन. कारण का आता येऊन मग ती मजा नव्हती, आणि येऊन तर काय करणार आहे उन्हात. आता रेमझेम असा पाऊस पडतोय. मला पावसाच्या आधी जाऊया म्हणून जास्त वेळ थांबलो नाही सूरजच्या इथे. अजून तर आता पाऊस सुरू झाला आहे. आता गणपतीची ओढ चालू झाली यायला लागायला. म्हणजे जशी आता पावसाचा वातावरण होतोय, पाऊस पडतोय, तशी आपल्या गणपतीची गाणी तर मी तर ऐकतोच, म्हणजे वर्षभर ऐकतो. आणि आता जो माहोलमध्ये तर गणपतीची गाणी ऐकायला अजून आवडतात मला. कारण ते आता माहोलच तसं झालं आहे ना, की गणपती यायचा आणि पाऊस, हे सर्व एक समीकरण जुळून येतं. तर आता जवळजवळ आता 2 महिन्यानंतर आपल्या गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत, तर त्यासाठी सुद्धा आपलं यावं लागणार आहे. इकडे हा सगळा सुका आहे, त्यांनी म्हणजे वणवा गेला असेल म्हणून सगळं जळून गेलं. पण आत्ता काही दिवसांनी इथं पूर्ण हिरवं होईल. बघा, तुम्ही तिकडे बघू शकता, आभाळ पूर्ण कसं भरून आलंय, म्हणजे काळोख झालं तिकडं त्या साईडला. या साईडला एवढं काही काळोख नाही वाटतंय, पण आपल्या साईडला आता आपला तो समोरचा डोंगर आहे ना, त्या साईडला आपलं गाव आहे.
दोणावली. तर ही आपल्या पॉवर हाऊस सुद्धा आहे मी खाडेवाडीच्या, आणि ते छोटी पोल्ट्री सुद्धा आहे. इकडे आपल्या काकाने सकाळ सकाळ गायी सोडलेल्या आहेत, एक नंबर. तर म्हणजे आपल्या गावच्या सीमेवरती आपण येऊन पोचलो आहे. आणि तुम्ही समोर पण बघू शकता, ही स्ट्रीट लाईट आता आपल्या पूर्ण गावामध्ये लावलेत. त्या कुठं कुठं लावले ते आपण बघू एका व्लॉगमध्ये. आता परला पाणी नाही, आपल्या इथं गणपती विसर्जन व्हायचं. मागच्या वर्षी आपल्या इथं विसर्जन केलं होतं, आणि पाणीसुद्धा पूर्ण संपलं आहे, म्हणजे पूर्ण आटलं आहे. आता पाऊस अजून कंटिन्यू सुरू झाला नाही, त्याच्यामुळे आता पाऊस सुरू झाल्यावरती पूर्ण हा पॅसेज भरलेला असेल. वरतून पाण्याचा आवाज येत असेल, परत ते दगडी दिसतात ती पूर्ण काहीच दिसणार नाही त्यानंतर. आणि आता काही दिवसानंतर उपलटीसुद्धा येतील. सगळी आता झाडांची पानं पिवळी पिवळी, म्हणजे आता कोवळी आहेत म्हणून पिवळी आहे, कारण आत्ताच ती नवीन उगवलीत. सगळीकडे तुम्हाला चिमण्यांचा आवाज ऐकायला दिसेल. आपल्या 2 गाड्या ऑलरेडी आधी आल्यात. तर आपला रस्ता कधी होणार काय माहिती. यावर्षी होणार होता आपल्या मंदिरापर्यंत. आता गाडी आपली पूर्ण घरी जाते गाडी, कारण पप्पांचे ते पूल वगैरे ब्रिज वगैरे करून घेतलं आहे. तर म्हणजे आपली गाडी आता घरी येते. ही पप्पांनी इकडे गावी घेतली होती. हे भात पेरला होता ना, तो रुजला आहे. तर हे सर्व खाली दिसतंय ना पूर्ण सुकलेलं, त्यात हिरवं होईल काही दिवसांनी. पप्पानी इथे ग्रीन मॅट ग्रीन पडदा लावून टाकलेला आहे, म्हणजे आतमध्ये पाणी येणार नाही. चांगला मस्त लावलं. ते फॅन पण लावून टाकलेला आहे. तर नवीन ब्रिज पप्पानी जो केला तुम्हाला दाखवला नाही, तर हा ब्रिज पप्पानी इकडे केलेला आहे. खाली पूर्ण आय बीम वगैरे टाकून वरती ब्रिज केलेला आहे. डोंगरात मस्त धुकं साचलं आहे पावसाचं. तर मंडळी, आल्यावरती सगळ्यांचा प्लॅन आधीच ठरला होता की हेदवी साईडला वर जायचं आहे. तर सगळ्यांना मी आपल्या या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो, आपल्या उदेक फॅमिलीला.